स्टॉक मार्केटमध्ये जर चुकीचा स्टॉक निवडला तर प्रॉफिटच्या जागी लॉस सुद्धा होऊ शकतो. मार्केटमध्ये हजारो कंपन्यांचे स्टॉक आहेत, पण त्यामधून चांगले स्टॉक कसे निवडायचे हे आज आपण बघूया. स्टेप 1, कंपनीला समजून घ्या. ती कंपनी काय करते, तिचा काय फ्युचर आहे का, आणि ती कंपनी ॲक्च्युअलमध्ये ग्रो करते का. स्टेप 2, त्या कंपनीचे फंडामेंटल्स बघा. बॅलन्स शीट, प्रॉफिट, रेव्हेन्यू रिपोर्ट्स, डेप्थ, हे 4 गोष्टी त्या कंपनीचे बघा. जर कंपनी कन्सिस्टंटली प्रॉफिट करत असेल तर त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. स्टेप 3, त्या कंपनीची मॅनेजमेंट आणि ब्रँड इमेज. जर त्या कंपनीची मॅनेजमेंट आणि ब्रँड इमेज चांगली असेल तर तो एक पॉझिटिव्ह सिग्नल आहे. स्टेप 4, त्या कंपनीची PE रेशिओ आणि मार्केट कॅप समजून घ्या. जर PE रेशिओ जास्त असेल म्हणजेच तो थोडा महाग आहे, म्हणजेच की ओव्हर व्हॅल्यूड आहे, आणि जर PE रेशिओ कमी असला म्हणजे ती अंडर व्हॅल्यूड आहे. स्टेप 5, डायव्हर्सिफाय करा. आपले सर्व पैसे एका कंपनीमध्ये न टाकता त्याला डिफरंट सेक्टर्समध्ये डायव्हर्सिफाय करा. IT सेक्टर, फार्मा, बँकिंग. जर तुम्ही हे सर्व स्टेप्स फॉलो करून चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला फ्युचरमध्ये नक्कीच चांगले रिटर्न्स भेटतील. अशा अजून फायनान्स आणि स्टॉक मार्केट टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका.